सकाळपासून इकडे ड्युटी लावली हो आमची इथल्या स्टेशनवरती. कशाचं काय सकाळपासून एक पण पावती नाही फाडायला मिळाली मला. पण एक ट्रिपल शीट वाला चालला होता, त्याला पकडलं म्हणलं बाजूला इकडे बाजूला बाजूला. शेवटी काय आभारला म्हणलं माझ्या जीवात जीव आला ना, मला कोणतरी सापडलं सकाळपासून. त्याला बाजूला घेतला, मला म्हणतोय साहेब मी आत्ता पावती फाडतो पण पेमेंट 3.5 महिन्यानंतर देईल. म्हणलं का रे बाबा, मराठी टीव्ही कलाकार आहे ना सर. म्हणलं असं दे नंतर दे, आपल्याला कलाकार फार आवडतात म्हणून आज मी इकडे अँकरिंग करायला आलेलो. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला. आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. येथे आजची आपली पहिली जोडी संजय आणि शैला. हॅलो एव्हरीबडी. आज आपल्याला भेटायला एक आगळा वेगळा माणूस आलाय. त्याचं म्हणणं आहे की तो जगातला पहिला पत्रकार आहे. तेव्हा बघूया तो कोण आहे आणि काय म्हणणं आहे त्याचं. तेव्हा येत आहेत जगातले पहिले पत्रकार. नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, करुणाघना. ना काय वाजवतो? नारायण नारायण. हॅलो सर. नारायण नारायण. नमस्कार. कसे आहात आपण? नारायण नारायण. सर तुमचं म्हणणं आहे की तुम्ही जगातले पहिले पत्रकार आहात. नारायण नारायण. तुम्ही सारखे सारखे नारायण का म्हणताय? तुम्ही प्रहार मध्ये काम करता का सर? प्रहारचा आणि माझा काय संबंध राणे? राणी, प्रहारचा आणि माझा काय संबंध? माझ्या गळ्यात तर हार आहे फक्त. आणि त्याच बरोबर ही गिटारही आहे. गिटार? काय बोलते सटार फटार? हा तंबोरा आहे. अच्छा अच्छा, यांच्या भाषेत हे गिटारला तंबोरा असं म्हणतात. नाही नारायण नारायण. हे बघा, मी बोलत असताना तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. नारायण नारायण. तर गळ्यात हार, हातात गिटार आणि डोक्यावर ही अँटिना. ओ, ही माझी शंटी ना? शेंडी आहे ना? अशा अवतारातला हा अत्यंत विचित्र, चमत्कारिक आणि विनोदी माणूस तुम्ही बघताय. नारायण नारायण. विनोदी? सर तुमचं नाव काय? नारद मुनी. नारद मुनीम. टीना मुनीम कोण तुमच्या? अहो नारद मुनीम नाही, नारद मुनी. आणि कोण आहे टीना मुनीम? स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्या या माणसाला टीना मुनीम माहित नाहीये. टीना मुनीम मला माहित असं ना, ती कोण देवी आहे का? मला कशी माहित नाही? नाही म्हणजे मला पार्वती माहितीये, सरस्वती माहितीये, झालंच तर आंबा माहितीये. आंबा नाही हो, अंबानी आडनाव आहे तिचं. आंबा हे नाव आहे किंवा कोकणातलं एक फळ आहे, ते आडनाव कदापिही नाही. मी देवांचा पत्रकार. तुम्ही कुणीही नव्हता तेव्हापासून मी मीडियाचं काम करतो. अच्छा मला सांगा, तुम्ही आतापर्यंत काय काय केलंय? मी सप्त पाताळात भ्रमण करतो. अंडरवर्ल्ड या माणसाचं कनेक्शन आहे. आणि हा हो पाताळ म्हणजे अंडरवर्ल्ड तसलं नाही हो. मी देवदानवांमध्ये इकडून तिकडे बातम्यांची देवाणघेवाण करायचं. अच्छा, म्हणजे यांच्याचमुळे देव आणि दानवांमध्ये गँग वॉर व्हायचं. नारायण नारायण. गँग वॉर काय, अंडरवर्ल्ड काय? अहो मी फक्त देवदेवतांची थोडीशी गंमत करत असे. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रभूंनाही चावलात? म्हणजे कोण प्रभू चावला? म्हणजे तुम्ही प्रभूंचेही बाईट्स घ्यायचात. वागळेच दिसता, वेगळेच दिसता. होय मुळी, मी आहेच वेगळा. म्हणूनच तर थोडं कुठं खुट्ट असं वाजलं तर मी तिथे दत्त म्हणून. कोण? बरखा दत्त? अहो बरखा दत्त नाही, दत्त म्हणून हजर होत असे आणि चालू असलेलं भांडण मिटवत असे. भांडण मिटवायचं? मग तुम्ही कसले पत्रकार? नारायण नारायण. बरं बरं, मला सांगा, तुम्ही पत्रकार म्हणून सॉलिड काही केलंय का आता? हो तर केलंय. शोध पत्रकारितेचा तर मी जनकच आहे. त्याचीही कथा सांगतो. एकदा असाच वनात फिरत असताना मला तिथे वाल्या नावाचा दरोडेखोर भेटला. ब्रेकिंग न्यूज! हा माणूस खतरनाक वाल्या भाईला भेटलाय आणि आम्ही याचा चेहरा पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. बघा, हे क्रूर कृत्य करणाऱ्या या नराधमाचा चेहरा बघा. बघा कसा साळसूदपणे उभा आहे. नारायण 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 नारायण. अहो मी साळसूदच आहे, दरोडेखोर वाल्या आहे. तुम्ही मीच गुन्हेगार असल्यासारखं बोलताय. तुमचा आणि वाल्याचा काय संबंध? मी सांगितलं ना तुम्हाला की वाल्याला प्रथम मीच निदर्शनास आणून दिलं की जगात कुणीही कुणाचं नसतं. जा आणि तुझ्या पत्नीला विचार, तू माझ्या पापात सहभागी होशील काय? तुमचे आणि वाल्या भाईच्या पत्नीचे काय संबंध होते? नारायण नारायण. हो मी ब्रह्मचारी माणूस आहे. मगाशी स्वतःचं नाव नारद असं सांगितलं आणि आता म्हणतात ब्रह्मचारी. घालीन. कूल कूल.
ब्रह्मचारी म्हणजे लग्न न झालेला माणूस. अच्छा, म्हणजे हा माणूस अविवाहित आणि वाल्याभाईची पत्नी मात्र विवाहित. दरोड्याच्या निमित्ताने वाल्याभाई सतत घराबाहेर. त्या दरम्यान या दोघांमध्ये काय घडलं ते ऐकूया. नारायण नारायण. अहो त्या माऊलीला वाल्याच्या पत्नीला का मध्ये ओढताय? माझी त्या बिचारीची ओळख सुद्धा नाही हो. अच्छा. वाल्याचे आणि माझे संबंध होते. काय? हो, कारण आम्ही वारंवार जंगलात भेटत असू. बरोबर आहे. त्यावेळी अशा संबंधांना समाजात मान्यता नव्हती, म्हणून हे जंगलात भेटत होते. राईट? तुमचं टाळकं फिरलंय का? नारायण नारायण काय बोलताय? मी तुम्हाला सांगितलं ना की मीच वाल्याला सांगितलं राम 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 म्हणत जा. माझ्या सांगण्यावरून तो गेला आणि वृक्षाखाली मरा 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 म्हणत 14 वर्ष बसला. त्यामुळेच तर वाल्याचा वाल्मिकी नाही का झाला. अच्छा, म्हणजे जसा कल्लूचा कालिया झाला तसा वल्लूचा वालिया झाला. नारायण नारायण. अहो वालिया नाही, वाल्मिकी. फार थोर ऋषी होऊन गेले ते. त्यांनीच तर रामायण लिहिलं ना. रामायण रामायण. काय? नारायण नारायण. म्हणजे आता हा खतरनाक माणूस समाजात काहीही करू शकतो आणि हे सगळं घडलंय नारायण चॅनलच्या या नारद उर्फ ब्रह्मचारी या माणसामुळे. तुम्हाला जर हा माणूस दोषी वाटत असेल तर आम्हाला SMS करा. त्यासाठी टाईप करा नारद, Y फॉर येस आणि N फॉर नो, आणि पाठवा या नंबरवर 55555. बरं नारद उर्फ ब्रह्मचारी, तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? काय वाटणार आहे? तुमच्या या वाच 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 मुळे हा नारद पुरता गारद झालाय हो. ब्रेकिंग न्यूज. आणखी एक नाव गारद, म्हणजे आणखीन एक नाव उघडकीस आलं या. शांत हो. देवांचं नशीब थोर म्हणून त्यांच्या काळी तुम्ही नव्हतात. हा. नाहीतर यांनी बसल्या बसल्या रामायणाचं महाभारत करून टाकलं असतं. मला मान्य आहे, मी कळा लावायचो, किंबहुना कळ लाव्या नारद असंच माझं नाव देखील पडलेलं आहे. पण माझ्या कळ लावण्यामधून समाजाचं कायम कल्याणच होत असे. पण तुमच्या या ब्रेकिंग न्यूजच्या हव्यासापोटी मात्र सत्य आणि असत्य यातली रेखाच तुम्ही ब्रेक केली आहे. नारायण नारायण. बघूयात नारद मुनींचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. मला खूप आवडला परफॉर्मन्स. मला हा नारद फार आवडला. मला त्याची अँटिना खूप आवडली. मला हा पोशाख खूप आवडला आणि मला तुझं बेअरिंग पण खूप आवडलं. आज परत एक वेगळी डायलेक्ट, एक वेगळा फॉर्मॅट आज ट्राय केलास तू आणि तो फार इंटरेस्टिंग होता. त्याला एक हलकासा मायथॉलॉजिकल नाटकांचा वगैरे तू फील द्यायचा प्रयत्न केलास, जो माझ्यापर्यंत तरी पोहोचला. त्यामुळे मला नारद अत्यंत इंटरेस्टिंग वाटला. आणि शैला, तू एक रिपोर्टरचं जे एक सादरीकरण केलंस की कसं आजकाल कसा मीडिया कोणालाही सोडत नाही आणि शेवटी तुम्ही त्याला एका हलक्यासा प्रीचिंग नोटवर घेऊन गेलात, विच वॉज लाईक द चेरी ऑन द केक. अजून थोडासा फनी होऊ शकला असता किंवा झाला असता तर मला जास्त आनंद आला असता. बट नॉनदलेस आय एन्जॉयड द ऍक्ट. वा. निर्मितीताई, मला पण वाटतं की थोडासा जरा अजून फुलला असता तर मजा आली असती. पण हा ऍक्ट सुद्धा आवडला मला. थोडंसं काही फंबल झालं का मध्ये? थोडंसं शैला, नो प्रॉब्लेम. पण त्यामुळे तू थोडीशी बॅकफूटवर गेलीस, तशी जाऊ नकोस. बाकी ऍक्ट आवडला मला. थँक्यू. वा. चांगल्या कमेंट्स मिळालेल्या आहेत. मागच्या वेळी तुम्हाला मिळालेले होते 29 गुण आणि आता बघूयात किती मिळतात. आणि त्याआधी विचारूयात परीक्षकांना की यावेळी कोणाचे मार्क गुलदस्त्यात राहणार आहेत. यावेळेस मी लपून बसणार आहे आणि स्वप्नील दिसणार आहे. चला मग विचारूयात स्वप्नील सरांना. 8 गुण. 29 आणि 8 म्हणजे एकूण 37. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्लीज सर.